हॅपी मकर संक्रांती दादू. गुड मॉर्निंग. हास अगं बाई, झोपून घे. चला आपल्याला झोपायचंय. मग छान छान मेकअप करून फोटो काढायचे. हा हा, आवर पटकन. हा आवरा, पटापटा आवरायचंय बरं का. हाय, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि सकाळी सकाळी मला ड्युटी लागलेली आहे साहेबांना झोपवायची. साहेब तर काही झोपत नाहीये, आमच्या तोंडाकडे बघता येते तर काय बोलते काय नाही. ऐ झोपून घे, झोप झोप झोप. हाय गाईज, हाय दादू. हाय गाईज म्हणतो. हाय गाईज. अगं बाई, लई लाजती माझी दादू. हॅपी मकर संक्रांती बोल. हा बोल ना बरं का. आता मला कसं बोलला तुम्ही म्हणतोय का म्हणता का तू काही. त्याला माहिती काकीची भाषा त्याला कळती बरोबर. तर मी आज ब्लॅक साडी घेतली. कशी दिसती? छान दिसते. या त्यांची साडी माझ्याकडे ब्लॅक साडी नाही आहे, त्यांची कमी नाही घातलीच. तर तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण आम्हालाच आज बोलता येत नाही कारण आमचं खूपच तोंड आलंय. गळचुंड्या आल्या काय तुम्हाला? काय माहित नाही. दवाखान्यात जाऊ थोड्या त्रास होतोय का बस. थोड्या वेळाने दवाखान्यात जाऊ. संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आज आमच्या यांना बोलू नका, नाही तर बोलूच नका. मला म्हणते तुम्ही वर्षभर गोड बोलायचं असलं तर गोड गोड बोला. आणि कमेंट मध्ये पण लोकांनी गोड गोड बोला. आयुष्यभर सगळ्यांसोबत गोड गोड बोला. काय करणार आहे त्याची वाईट बोलून, कोणाचे मन दुखवून? काय करायचं आपल्याला? एवढी एवढी जिंदगी, त्याच्यात एवढा टाइम तो झोपायलाच गेलेला. म्हणजे बघ, एवढी जिंदगी पूर्ण एवढं आयुष्य, त्याच्यातलं 40% आयुष्य झोपण्यामध्ये जातं. त्याच्यातलं 10% आयुष्य स्वतःच आवरायला, आंघोळ करायला, डब्बा करायला जातं. कुठंतरी फिरण्यामध्ये जातं. आता नवीन रिपोर्ट येईल त्याच्यानुसार तुमच्या आयुष्यातले म्हणजे वर्षभरातले 8.5 दिवस तुमचे ट्रॅफिक मध्येच जाते भारतामध्ये. 8 दिवस त्याच्यात गेले म्हणजे आयुष्यभरातले तुमचे 3 वर्ष गेले. आज मी सकाळी उठल्या किती चांगलं थॉट दिलंय लोकांना. झोप झाली नक्की तुमची? बरं, आज तुम्हाला कुठे जायचंय? गोड गोड बोला म्हणले, बोलायला लागलं तर लगेच तोंड दाबलं नाही का? आज आमच्या यांना जायचंय वृंदावनला आणि ते मला घेऊन नाही जाते. एकटे चालले. अहो काढू नका त्याला. म्हणजे एकटेच म्हणजे त्यांचे फ्रेंड ते एखाद्या वेळेस दादा पण जाणार आहे, त्यामुळं यावेळेस मला घेऊन नाही जा. अहो खाली नका नेऊ त्याला, झोपी लावायचंय. हो ही काका बी ना काही कामाची नाही. अहो झोपी लावायची त्याला, खाली नका ना नेऊ. दीदी रांगोळी काढताय मकर संक्रांती निमित्त. दीदी तुम्हाला संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण संक्रांतीच्या खूप खूप सगळ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हो, ती आमची ती सांगली नका, आमच्या संग भांडू नका. खोटं आत्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आमचे तीळ सांडू नका, आमच्या संग भांडू नका. तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दादा. तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सर्वांना. शुभेच्छा. आणि तुमचं पेपर आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट लक पण. नको सांगू, त्याच्यात नापास झाला परत सांगावं लागेल काय झालं. रिझल्ट कोण विचारणार आहे? पुन्हा ब्लॉग मध्ये विचारशील काय झालं तुमच्या पेपरचं. एक रील पाहिली होती मी, बेसिकला ज्यांना द्यायची गरज आहे, ज्यांचा अभ्यास मला चांगले चांगले प्रश्न यावं जे करेल त्याच्या. तर दीदींनी छान अशी मोराची रांगोळी काढली. मस्त मस्त आली, लय छान दिसती.
हा छोटी असो मोठी असो टाइम लागतोच. आज संक्रांत तर आहे आणि आज आम्हाला कानाचं बोरनान पण करायचं आहे. तसं जर आमचं 8 दिवसापासून चालू आहे, पण संक्रांतीच्या आधी नाही केलं पाहिजे, नंतर करावं लागतं. म्हणून म्हटलं आजच करू. आज पण एवढं फिक्स नव्हतं, पण मग करू. तर बोरनानाचं डेकोरेशन वगैरे करायचं आहे आणि त्याच्यासाठी मी वरती आले. आता थोडंसं माझ्या बोलण्याकडे इग्नोर करा, कारण मला बोलता येत नाही व्यवस्थित. इतकं कसा दुखतो आहे का मला गिळता येत नाही, थुंकीसुद्धा गिळता येत नाही, इतका कसा दुखतोय. तर आम्ही दादांच्या रूममध्ये डेकोरेशन करतो आहे. डेकोरेशनवाले एक माळ लावून पळले वाटतं आणि माझं चालू आहे कानाचं नाव टाकायचं काम, म्हणजेच कानाचे बोरनान. हे बघा असं काहीतरी नाव टाकते मी. सो गाईज माझा पतंग रेडी झाला आहे. कानाचे बोरनान आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही चाललोय कानाच्या बोरनांसाठी जे लागणारे बोर आहे ते बोर गोळा करायला चाललोय. आमच्या वावरात बोराचं झाड आहे, तर तिकडे चाललंय. तर हे बघा गाईज, हे आहेत आमचे कांदे आणि बोरीचं झाड त्या कडाला आहे तिकडं. तर एवढे बोरं सापडले आम्हाला. गाईज संक्रांतीसाठी आम्ही ह्या साड्या घालणार आहे. दीदींची पण सेम आहे, फक्त वाईन कलर आहे आणि माझा ग्रीन कलर आहे. तर आत्यांनी या साड्या आम्हाला कोल्हापूरवरून आणल्या होत्या आणि त्या आम्ही दोघींनी पण अजून घातलेल्याच नाही. तर म्हटलं संक्रांतीसाठी ह्याच साड्या घालू, जरा ट्रेडिशनल पण वाटतं आणि छान आहे, डिसेंट एकदम. तर चला मस्तपैकी मेकअप करून घेते. सो गाईज मस्त अशी रेडी झाली मी. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि साडीची जर लिंक भेटली तर तुम्हाला लिंक पण प्रोव्हाइड करेल. मला असं वाटत होतं की मला हिरवा कलर चांगला नाही दिसत, कारण मी अजून ट्रायच नाही केलेला, पण मग छान दिसतोय असं वाटतं. आणि हो, मी गेट रेडी विथ मी व्हिडिओ पण केलेला आहे, तर तो व्हिडिओ पण येईलच, तो पण बघा. त्यात मी काय काय मेकअप केला आहे ते डिटेलमध्ये दाखवलं आहे, तर बघा नक्की. आम्ही तर छान रेडी झालो आहे. आता काना उठला काय बघतो, आणि उठलेला असेल तर त्याला पण मस्त असं रेडी करतो. दादू आणि दादूची मम्मा पण रेडी झालेत, आजी पण रेडी झाल्यात, सगळे रेडी झालो आम्ही. आणि आमची दादू सगळ्यांमध्ये क्यूट दिसती, है ना दादू? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि पाय पड. दादूला दादूला दादू केळ द्यायचे राहिले. दादुडी पुडी आम्ही चाललो फिरायला. हा का? मला काय टेन्शन म्हणा. जरा तुमचं फर्स्ट तिळ घ्या. तिळगुळ घे काकाकडून. जरा तिळगुळ घ्यायचं. काका तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. गोड गोड बोलायची. हा नाटक नाही करायचं. बाय, भेटू 8-10 दिवसांना. डायरेक्ट 1 महिन्याने भेटू. का बर?
घेतील कुठं जायचं ते मागे मागे टाक. आम्ही काय 1 महिना थोडी जाणार आहे. माझी कुटू माझी सोनू बाय दादू. मागच्या सीटवर दे द्या तू. मुहूर्त 3च्या पुढं होता वसायचा, तर आत्ता 3 वाजून गेले, 3:15 वाजत आले. तर आता आम्ही वसणार आहे आणि मग जेवण करणार. आता इथं सुगडांची पूजा वगैरे करून घेते. हा, नैवेद्य दाखवलं पुरणपोळीचा. आज एकादशी त्यामुळं पुरणपोळी करायची नव्हती, पण मग सुगडांसाठी म्हणून नैवेद्य बनवलं आहे. हा, आम्ही दोन्ही पण केलंय. खिचडी पण बनवली आहे, परत गुळपोळी पण केली आणि हे पण पुरणपोळी पण केली. कानाला दिदी झोपी लावताय, तोपर्यंत आत्या वसून येत आहे, कारण टाईम झालेला आहे आता. मग आत्यांना आजींचं आणि आत्यांचं असं दोघींचं वसावं लागतं, म्हणून 2 वेळेस जावं लागतं ना आत्या. दोन वेळ जावं. हां तुळशीचं परत. हां, आत्यांचं झालंय वसून. आता आत्या गाणार झोपा देते आणि आता आम्ही दोघी जातो वसायला. चला वरती ग्रुप वगैरे लावून घेते आणि खाली जाते, कारण आम्ही दोघी पण आज खाली झोपणार आहे. वरती तर काय कोणी नाही आहे. वरती ग्रुप लावते आणि आता खाली जाते. आणि दीदींच्या हाताला चटका बसला आहे, तर त्यांना क्रीम घेऊन जाते.